कसले मंत्री यांनी कोणाचं आणि कधी खरंच प्रतिनिधित्व केलं? लाजा तर माहित आहे त्यांना, जिभेला हाडही नाहीये यांच्या. आम्ही आमच्या पायावर उभे राहतो, ते खालून जमीन काढून घेतो. आम्ही आमच्या हक्कासाठी टाळं फोडतो, ते स्वतःच्या कानात भुसा भरतो. आम्ही आमचे अनुभव दाखवतो, तरच गुन्हे दाखल करतो. आम्ही आमची ओळख सांगतो, हे म्हणतात नाही थांबा, आम्ही सांगतो ना. आम्ही बाबासाहेबांच्या, ज्योतिबांच्या, साऊच्या नावावर शिक्षणाचे अर्ज भरतो. यांची सरकारी भूमिका आमचा छळ करतो. आम्ही ओळख दाखवून नोकऱ्या मिळवतो, की एकासाठी जगासमोर उघडं पाडतो. आम्ही संविधानाचा आधार घ्यायला जातो, हे संविधान बदलायच्या गोष्टी करतो. आम्ही डॉक्टर, इंजिनियर, आर्टिस्ट, सायंटिस्ट, वकील काय काय होतो, तरी परिवार संघटना बनवतो. हे मदत या शब्दाचं चुकीचं आणि मनमानी भाषांतर करत त्याला जबरदस्ती म्हणतात. आम्ही लढून भागसा निकाल मिळवतो, हे पुन्हा 2026 विधेयक घेऊन येतात. यांचा उपयोग काय? जर यांना व्याख्या समजत नाही, भाषांतर समजत नाही, विज्ञान समजत नाही, जुने निकाल समजत नाही, कायदे समजत नाही, सामाजिक चळवळी समजत नाही, सामाजिक बांधिलकी समजत नाही, कर्तव्य आणि जबाबदारी समजत नाही, अन्याय विरोधात उभं राहणं समजत नाही, अजून काय काय समजत नाही.